माझं नाव आहे राजकुमार ठवळे पाटील। मी कुंडईचा राहणार आहे। मी व्यवसायाने बिल्डर आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ताही आहे। आता मोजा हे जे कमिशनचं मॅटर आहे ह्याच्यामध्ये असं आहे की 1977ला वाटणीपत्र झाले आहे। वाटणीपत्रानुसार दोन भावांना म्हणजे जुम्मा सिटी आणि अकबर सिटीला ती प्रॉपर्टी आलेली आहे। त्याच्यानुसार ते आपल्या वहिवाटीबरोबर राहतात। आता सिटी सर्वे नंबर 519ला अकबर सिटीचं नाव चढलेलं आहे आणि 517ला जुम्माची सिटीचं नाव चाललं आहे। आधी पहिल्यांदा जेव्हा अर्ज दिला होता त्याची रिशूट दिलेली आहे। त्याच्यानंतर नमुना दिला। नमुना 12 समोरची पार्टी म्हणतात की नमुना 12नुसार ती विवादग्रस्त प्रकरण घ्यायला पाहिजे, घेतलेलं नाही। आम्ही दुसरा अर्ज केला। दुसऱ्या अर्जानुसार आमचं नाव चढलेलं आहे। नाव चढल्याच्यानंतर आमचं प्रॉपर्टीला नाव दाखल झालेलं आहे आणि आमचं नाव 3 वेळा झालेलं आहे। दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात, चौथ्या महिन्यात आमचं नाव दाखल झालेलं आहे। आता असं झालेलं आहे की त्याच्यामध्ये चौकशी पंजी 2006ला चौकशी पंजी झाली। चौकशी अधिकाऱ्यांनी निर्णय दिलेला आहे 2012, 13, 14, 15ची त्यांची ती टॅक्स रसीद पाहिली होती मुख्यावर, म्हणून त्यांचं नाव चढलं आहे 519 आणि आमचं टॅक्स रसीद पाहिलं म्हणून आमचं चढलेलं आहे। दोन भावाच्या प्रॉपर्ट्या वेगवेगळ्या आहे आणि दोन सिटी सर्वे नंबरही वेगवेगळे आहे। आता इथं विषय असा झालेला आहे की त्यांची अपील चौकशी पंचीला चॅलेंज केल्यानं पेंडिंग आहे। ती माननीय जिल्हा अधिकारी भूमिविलेख यांच्याकडे पेंडिंग असताना संबंधित अधिकारी आता तिथं काय झालं की ज्या दिवशी आम्ही अर्ज केला होता 23/10/2023ला त्याच दिवशी त्यांचा आक्षेप झाला आहे। योगायोग नसते म्हणजे एकाच दिवशी दोघांचे अर्ज येऊ शकत नाही। आमचा अर्ज ज्या दिवशी दिला त्या दिवशी त्यांचा अर्ज केला म्हणजे काहीतरी मिलीभगत आहे। हा झाला एक विषय। त्याच्यानंतर काय झाली 258ची परवानगी त्यांनी आम्हाला न विचारता घेतलेली आहे आणि त्याला आम्ही चॅलेंज केलेलं आहे। कोर्टात आमची ती चालू आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की दोन्ही अपील सध्या पेंडिंग ठेवा आणि विनाकारण हे करू तिथे आमरण उपोषण वगैरे जे काही करतात आणि आम्हाला जर सुनावणीला गेलं त्यांनी मला पावर दिलं, मी गेलो होतो पण तिथं आई बहिणीचा शिवा वगैरे दिलेले आहे। शासकीय कार्यालयात गोंधळ झालेला आहे। 112 नंबरला आम्ही केलेलं म्हणजे त्यांनी त्याची नोंदसुद्धा केलेली आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला संरक्षण जर असेल तर आम्ही कार्यालयात जाऊ, संरक्षण नसेल तर आम्ही कार्यालयात जाणार नाही आणि आम्ही जे काही आम्ही अपील प्राधिकरण किंवा कोर्टात करू। आम्ही जे काही कोर्टाचा विषय आहे ना, आता मालकीचा विषय झाला तर तसं आहे तसंच राहू दे मग।